Hello dear students, welcome back to our channel. Today we are going to learn 1.6 The Peacock and the Crane. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील 1.6 The Peacock and the Crane या पाठाचा अभ्यास करणार आहोत. The Peacock and the Crane ही एका मोराची आणि एका बगळ्याची गोष्ट आहे. चला तर मग आपण आता सुरू करूया. There was once a very conceited peacock who had a gorgeous tail like no other bird. Conceited म्हणजे तर very proud, vain and arrogant. तर एकदा काय झाले की एक गर्विष्ठ मोर होता ज्याच्याकडे खूप सुंदर असा पिसारा होता जसा इतर कोणत्याही पक्ष्याकडे नव्हता. गॉर्जियस म्हणजे सुंदर, beautiful, magnificent and stunning. So when he met a crane one day, the peacock scoffed at the crane's colorless and dull feathers and immediately spread his own colorful tail for the crane to see and admire. एके दिवशी तो एका बगळ्याला भेटला. क्रेन म्हणजे काय तर सारस किंवा बगळा. तर तो एके दिवशी एका बगळ्याला भेटला तेव्हा त्याने बगळ्याची थट्टा केली. स्कॉफ ॲट म्हणजे काय, लाफ ॲट द क्रेन रूडली अँड स्कॉर्नफुली. म्हणजे तो त्या बगळ्याला भेटला आणि त्याने त्याची थट्टा केली. क्रेन्स कलरलेस, कलरलेस म्हणजे तर रंगहीन. त्याच्या रंगहीन आणि निस्तेज पिसांकडे पाहून त्याने त्याची थट्टा केली. अँड इमिजिएटली स्प्रेड हिज ओन कलरफुल टेल फॉर द क्रेन टू सी अँड ॲडमायर. आणि तत्काळ त्याने काय केलं, बगळ्याला दाखवण्यासाठी आणि त्याच्याकडून कौतुक करून घेण्यासाठी आपला रंगीबिरंगी पिसारा फुलवला. लुक ॲट माय फिदर्स ही बोस्टेड. बोस्टेड म्हणजे बढाई मारली. लुक ॲट माय फिदर्स ही बोस्टेड, हाऊ दे शाईन इन ऑल दी कलर्स ऑफ द रेनबो व्हाईल युअर्स आर सो पेल. आय एम ड्रेस्ड लाईक अ किंग. आणि त्याने मोराने बढाई मारायला सुरुवात केली की बघ माझ्या पिसांकडे, ते किती छान चमकत आहेत आणि त्यात किती सुंदर असे इंद्रधनुष्यासारखे रंग आहेत आणि तुझे बघ किती घाणेरडे आणि निस्तेज आहेत. आय एम ड्रेस्ड लाईक अ किंग, तर मी एका राजासारखा दिसत आहे. दॅट्स ट्रू, द क्रेन आन्सर्ड. बगळा उत्तरला की खरे आहे. बट I can fly high above among the clouds and the stars, and I can see all the beauty of the earth in all its glory, while you live down here just like any other cock. तर त्यावेळी बगळा उत्तरला, खरे आहे, परंतु मी आकाशात ढगांमध्ये व ताऱ्यांमध्ये उंच उंच उडू शकतो, तसेच पृथ्वीवरील सौंदर्य आणि निसर्ग पाहू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि तू बघ इतर कोंबड्यांसारखा खालीच राहतोस, तुला उंच उंच उडता येत नाही. फाईन फिदर्स डोंट मेक फाईन बर्ड्स. म्हणजे पिसे सुंदर असली म्हणजे पक्षी चांगला असतोच असे नाही. तर आता आपण या कथेचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. खूप छान अशी गोष्ट आहे. तर आता आपण काही शब्दार्थ आणि प्रश्नांची उत्तरं पाहूया. कन्सिटेड, व्हेरी प्राऊड, वेन, ॲरोगंट म्हणजे गर्विष्ठ. गॉर्जियस, ब्युटिफुल, मॅग्निफिशंट, स्टनिंग म्हणजे सुंदर. स्कॉफ ॲट, लाफ ॲट द क्रेन रूडली अँड स्कॉर्नफुली म्हणजे थट्टा केली. फाईन फिदर्स डोंट मेक फाईन बर्ड्स. द सेईंग फाईन फिदर्स make fine birds is used in a negative sense to indicate that looks or flashy clothes may not be very important after all. तर या कथेचे मॉरल असं आहे, looks or flashy clothes may not be very important after all. तर लुक्स किंवा भारी भारी कपडे, फॅशनेबल कपडे हे महत्त्वाचे नसतात, तर आपलं व्यक्तिमत्व किंवा आपलं वागणं बोलणं हेच महत्त्वाचं असतं.
तर आता आपण प्रश्न उत्तर पाहूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड चूज द करेक्ट मिनिंग. तर आता पुढील काही वाक्य आपल्याला वाचायची आहेत आणि त्याचं करेक्ट मिनिंग आपल्याला निवडायचं आहे. ए. द पिकॉक हॅड अ गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. तर येथे ऑप्शन्स पहा. नो अदर बर्ड हॅड अ टेल. द पिकॉक्स टेल वॉज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड्स. ऑल बर्ड्स हॅड गॉर्जियस टेल. तर यातील करेक्ट उत्तर आहे द पिकॉक्स टेल वॉज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड्स. फाईन फिदर्स डोंट मेक फाईन बर्ड्स. You cannot use feathers to make birds. You can judge something by its outward beauty. Something that looks beautiful may not really be useful. So correct answer is something that looks beautiful may not be really useful. म्हणजे काही वेळेला जे सुंदर दिसतं ते उपयोगात येतं असं नाही. थर्ड. इमॅजिन यू आर द क्रेन. What actions and words of the peacock would you not like? Write about it in short. So the answer is, if I were the crane, I would not like the conceit of the peacock. I would not like the way he scoffed at my feathers, calling them pale and colorless, while spreading and showing off his own tail. I also would not like the way he boasted about his own feathers, saying that they shone in the colors of the rainbow and that he was dressed like a king. List 5 adjectives and 5 nouns from the story. So adjectives are conceited, gorgeous, colorless, dull and colorful, and the nouns are peacock, crane, tail, bird and feathers. Find 5 adjectives that end with A, full, and B, less. Then write the antonym of each. फुल हे सफिक्स लागलेले शब्द कोणते कोणते आहेत? ब्युटिफुल, केअरफुल, कलरफुल, हार्मफुल आणि टॅक्टफुल. तर ब्युटिफुलचा अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द अगली, केअरफुल, केअरलेस, कलरफुल, कलरलेस, हार्मफुल, हार्मलेस, टॅक्टफुल, टॅक्टलेस. तर आता लेस हे सफिक्स लागलेले शब्द आपण पाहूया. टेस्टलेस, लॉलेस, लिमिटलेस, मिनिंगलेस अँड पेनलेस. तर याचेच विरुद्धार्थी शब्द टेस्टलेस, टेस्टफुल, लॉलेस, लॉफुल, लिमिटलेस, लिमिटेड, मिनिंगलेस, मिनिंगफुल, पेनलेस, पेनफुल. तर विद्यार्थी मित्रांनो, द पिकॉक अँड द क्रेन या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.